म्हैसाळ ग्रामपंचायतीसमोर काल करण्यात आलेले आंदोलन हे केवळ फार्स असून जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचा आरोप सरपंच सौ रश्मी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप कुमार पाटील यांनी केला आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी गावासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर केलेला आहे। त्यासाठीच हे आंदोलन करण्याचा घाट घालण्यात आला आहे। या आंदोलनातील एक असलेले कुलकर्णी नामक ठेकेदार अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करतात, त्यामुळे आमचा त्यांच्या काम देण्यास विरोध असल्यानेच सदरचे आंदोलन केले असल्याचा आरोप करण्यात आला। गावात लाईट आणि पाण्याची सुविधा सुरळीतपणे सुरू करण्यात आली असल्याचे सरपंच यांनी सांगितले। जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या फंडातून म्हैसाळ गावातील विविध विकास कामासाठी 2,27,00,000चा निधी मंजूर केलेला आहे। यामध्ये म्हैसाळ मिरज रोड ते माननीय आमदार कैलासजी मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर पुतळा रस्ता डांबरीकरण करणे, ढवळी ते विजयनगर जुना ढवळी रस्ता सुधारणा करणे, म्हैसाळ ते कुटवाड रस्ता सुधारणा करणे, छत्रपती शिवाजीनगर येथील रस्ता सुधारणा करणे, हेरवाडे प्लॉट येथील गटार बांधकाम करणे, जैन बस्ती ते युनियन बँक म्हैसाळ शाखेपर्यंत रस्ता सुधारणा करणे, सहकार महर्षी कैलासजी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर चौक ते महात्मा गांधी पेठेपर्यंत रस्ता सुधारणा करणे, शांतीसागर मार्ग ते सहकार महर्षी कैलासजी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर चौकापर्यंत रस्ता सुधारणा करणे, म्हैसाळ तालुका मिरज येथे सत्संग भवन उभारणे, सामाजिक सभागृह उभारणे, संविधान सभागृह उभारणे आदी कामांचा यात समावेश आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही कामे सुरू होणार असल्याचे सरपंच यांनी सांगितले। नमस्कार, मी रश्मी आबासाहेब शिंदे म्हैसाळ गावचे सरपंच। काल आपल्याकडे ग्रामपंचायतीचे इथे जो आंदोलन झालं ते एक ॲब्सोल्युटली पॉलिटिकल स्टंट होता। गावातील खरोखर ज्या समस्या आहेत त्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांनी आंदोलन करण्याचा मार्ग अपनावला। बघायला गेलं तर लाईटची समस्या थोडी होती आमच्याकडे। 1-1.5-2 महिन्यापासून वायरमन नव्हता ग्रामपंचायतीचा, त्यामुळं थोडी विस्कळीत झाली होती। पण मला आमच्या गावच्या जनतेने पूर्ण सपोर्ट केलं। इतके दिवस ते थांबले आणि आता गेले 8-10 दिवसापासून तो वायरमन सगळीकडे त्याचं काम करत आहे। युद्ध पातळीवर सगळीकडचे LED स्ट्रीट लाईट्स आपले बसवण्याचं काम सुरू आहे आणि हे असं आंदोलन करण्यासाठी काही गरज नव्हती। हे पूर्ण हाईप केलं गेलेलं आहे। तसंच या 1.5-2 महिन्याच्या दरम्यानमध्ये ज्यावेळेला आमच्याकडे वायरमन नव्हता त्यावेळेला देखील आम्ही MSCBचे जे वायरमन होते त्यांची मदत घेऊन त्या प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न केला, जे अगदी एमर्जन्सी ज्या मेजर फॉल्ट्स होत्या त्या। मग त्यावेळेला मला असंही लक्षात आलं की ह्या काही गोष्टी मुद्दाम केलेल्या आहेत। मुद्दाम वायर टाकायची, शॉर्ट करायचं किंवा आणखीन काहीतरी असं वायर कापायची, अर्थिंग कापायचं असल्या गोष्टी पण केल्या गेल्या आहेत। आता जर पाणी पुरवठ्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्या गावामध्ये पाणी पुरवठा अतिशय व्यवस्थित सुरळीतपणे चालू आहे आणि आता हे जे त्यांचं म्हणणं होतं की 4-5 दिवसातनं एकदा येते, असं एखाद वेळेस झालं असेल, कारण एक्सप्रेस फीडरला प्रॉब्लेम आला होता मध्यंतरी, त्यामुळे एखाद दिवस पूर्ण जर लाईट गेली तर एक दिवस एक्सटेंड होतं आमचं पाणी पुरवठ्याचं। किंवा आणखीन आपल्या ज्या पंप हाऊसमधनं जे पाणी उचललं जातं ते खूप जास्त प्रमाणामध्ये उचलत आहेत, त्यामुळे कृष्णा नदीची पातळी देखील खाली गेलेली आहे। मग ती पातळी परत रिगेन व्हायला 1-2 दिवस लागतात। त्यामुळे सुद्धा आम्हाला वॉटर लेवल मेंटेन करून आमच्या फिल्ट्रेशन प्लांटचे मोटर जे आहेत ते चालू व्हायला थोडासा वेळ लागतो। पण हा काय मेजर प्रॉब्लेम नाही आहे। 1-2दा होतं कधीतरी एकदा, आणि त्याबद्दल लोकांमध्ये एवढी काय म्हणायची नाराजी इतकी नाही आहे जितकी त्यांनी काल आंदोलन करण्या इतकी नाही आहे असं मला वाटतंय। हा पूर्ण एक फार्स होता, पॉलिटिकल स्टंट होता असं म्हणायचं आहे मला। आणि माझ्या कामाबद्दलच म्हणायचं झालं तर मी महिला सरपंच आहे आणि माझ्या कामाबद्दल जर त्यांना नाराजी असेल तर याच्यामागे देखील कारण आहे। आमच्याबरोबरच होते त्यातले एक भाजपचे कार्यकर्ते धनंजय कुलकर्णी म्हणून, त्यांना आम्ही इनिशियली बरीच कामं दिली जी आम्हाला माननीय आमदार साहेब त्यावेळेचे आणि आत्ताचे आपले पालकमंत्री
सुरेश भाऊ खाडे यांनी आम्हाला बरीच कामं मंजूर केली होती आणि त्यांना दिली होती आणि ती अतिशय निकृष्टपणे ती कामं केली होती. त्यामुळं त्यांना पुढची एकही काम आम्ही द्यायचं नाही असं ठरवलं आणि त्याच्यामुळे त्यांनी ती नाराजी व्यक्त केली. त्या वेळेपासून जे त्यांचे आमच्या अगेन्स्ट कारस्थानं चालू आहेत ती आजपर्यंत चालू आहेत. त्यांनी असं आत्ता कालचं आंदोलन हे एकच नाही तर मी गेली 2.5 वर्ष हे त्यांनी केलेली जी षडयंत्र आहेत ती फेस करत आहेत. पण यामध्ये मला लोकांचा नेहमीच सहभाग आहे, सपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आता आम्हाला शासनच सांगतं की तुम्ही नुसतं रस्ते, पाणी, गटारी, लाईट याच्या पलीकडे जाऊन तुम्ही गावाचा विकास करा म्हणतात. सर्वांगीण विकास, माणसाचा विकास कसा व्हावा तर त्यामध्ये तुम्ही शिक्षण, आरोग्य असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, महिला सक्षमीकरण असेल तर या बाबतीमध्ये देखील माझी वाटचाल खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि त्याचं कौतुक देखील माझं होतं. फक्त या जिल्ह्यापर्यंत नाही तर केंद्रापर्यंत आमच्या कामाची दखल घेतली गेलेली आहे आणि मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज यांच्याकडनं आम्हाला ॲप्रिसिएशन सर्टिफिकेट मिळाले. मग ती काही छोटी गोष्ट नाही आहे, ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे आणि हे करण्यामागे मला नक्कीच आमच्या म्हैसाळ गावातल्या सगळ्या जनतेचा सपोर्ट आहे. महिलांचा देखील मी म्हणेन. महिलांना नेहमी त्यांच्यासाठी मी वेगवेगळे मार्गदर्शन शिबिर आयोजित करत असते. लहान मुलांचं झालं तर शिक्षणासाठी तर माझी ओढ खूप आहे आणि त्याबाबत मी गावामध्ये इतकी कामं करते आहे. तुम्ही कुठल्याही शिक्षकांना जाऊन विचारा, प्रत्येक स्टुडंट जवळजवळ मी ओळखते जिल्हा परिषदच्या मुलांना. तर त्याबाबत देखील माझं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चांगलं आणि मला या बाबतीचं ॲप्रिसिएशन मिळतं, सगळ्यांच्याकडनं मिळतं. तर आत्ता कालच आणखीन एक मला जी खंत वाटते ती गोष्ट म्हणजे काल मी वरती ऑफिसमध्ये बसले होते आणि खाली आंदोलनचं त्यांचं चालू होतं, घोषणाबाजी चालू होती. तर त्यावेळेला शाळेची मुलं शाळा सुटल्यावर घराकडे निघाली होती. त्या मुलांना बिचाऱ्यांना काहीही माहीत नव्हतं. त्यांना बोलवलं, त्यांच्याजवळ बसले आणि त्यांना घोषणाबाजी करायला लावली आणि ते घोषणाबाजी करून त्याचा व्हिडिओ काढला. त्या मुलांच्या लक्षात आल्यावर बिचारी ती पळून गेली. पण यामध्ये लहान मुलांना तुम्ही तुमच्या राजकारणामध्ये लहान मुलांना कशाला इन्व्हॉल्व करून घेता? त्यांच्या सगळ्या पालकांनी देखील याची दखल घ्यावी आणि त्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट करावं. म्हणजे तुम्ही कुठल्या थराला गेला राजकारण करण्यामध्ये, पॉलिटिक्स करण्यामध्ये? हे फार फार म्हणजे खंत, खूप मला ही मोठी खंत वाटते आणि ही निंदनीय गोष्ट आहे. आणि मला हे असं पण आणखीन एक पॉईंट मला मांडायचं आहे. आपले जे भारतीय जनता पार्टीचे मार्गदर्शक आमचे अतिशय पितृतुल्य दीपकदादा म्हैसाळकर असतील किंवा आपले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे असतील, त्यांनी आम्हाला नेहमीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलेलं आहे. त्यांचा आम्हाला गावासाठी नेहमीच सपोर्ट असलेला आहे. आम्ही जी कामं त्यांच्याकडे घेऊन मी दिलीप जयकुमार पाटील, पंचायत समिती उपसभापती, पंचायत समिती मिरज. आज भेट देण्याचे संदर्भ असा आहे की काल म्हैसाळ ग्रामपंचायत समोर उपोषणाचं जे कट रचण्यात आलं त्याच्या पाठीमागं कंत्राटदार धनंजय कुलकर्णी हे कंत्राटदार होते आणि ह्यांनी ग्रामपंचायतच्या पाण्याबद्दल आणि LED लाईटबद्दल मापा काढण्यापेक्षा आपण जे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या फंडातून केलेली कामे किती निकृष्ट दर्जाचे केलेलं आहे ह्याची त्यांनी आत्मचिंतन करावे. आणि कंत्राटदारांना काय फरक पडत नाही, पण आमच्यासारख्या प्रामाणिक आणि एकनिष्ठपणे राहणाऱ्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चे कार्यकर्ते असून आम्हाला फरक पडते की भाऊंच्या फंडातून गैरवापर होऊन निकृष्ट दर्जाचे जर काम झालं तर गावातल्या कार्यकर्त्यांना आणि भाऊंना ह्याची विचारपूस करण्यात येते. त्यामुळं आम्ही इथून पुढं जे भाऊंच्या फंडातून जे कामं होणार आहे एकही सुद्धा त्या कंत्राटदाराला आम्ही काम देणार नाही. आणि विशेष सांगायचे म्हणजे त्या दलित वस्तीसाठी LED लाईट दलित वस्तीसाठी मंजूर करून जे आणलं होतं ग्रामपंचायतनं पाठपुरावा करून ते आपल्या घरासमोर लावून घेण्याचे कटकारस्थान करत असताना म्हणजे म्हैसाळ गावचे
सरपंच, महिला सरपंच यांनी त्यांच्या घरासमोरून काढून जे जिथं मंजूर झालं ती LED लाईट त्या दलित वस्तीवर लावण्यात आलं. त्यामुळे सगळं कट कारस्थान आहे. कामं निकृष्ट दर्जाची होत असताना आम्ही कामं करू देत नाही. हे जी हे करत असताना कामं करत असताना निकृष्ट दर्जाची कामं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना कामं बंद केलेलं आहे. केल्यानंतर हे कट कारस्थान त्यांनी रचलेलं आहे. ग्रामपंचायती विरोधात मोर्चा काढणे, हे काढणे. तुम्ही गावात बघू शकता कुठल्याही ग्रामस्थांचा काही तक्रार नाही. हे फक्त ईर्ष्यापोटी कुठं तर काय तर विरोध करायचं, काय तर करायचं, कामं मिळवायचं, 4 पैसे मिळवायचं, हे जे कट कारस्थान त्यांनी करत आहे. त्यामुळे आम्ही त्यासाठी आम्ही आज हे